आणि ही पहा तयार झालेली आहे आपली गटारी स्पेशल चिकन ठेचा फ्राय थाळी। याच्यामध्ये मी बनवलेला आहे मस्त क्रिस्पी असं चिकन ठेचा फ्राय, त्याचबरोबर झणझणीत चमचमीत असा चिकनचा रस्सा, आणि हे आहे मसालेदार झणझणीत आणि चमचमीत कलेजी पेठा फ्राय। चला आता कुरकुरीत क्रिस्पी आणि झणझणीत अशा या चिकन ठेचा फ्रायची रेसिपी पाहूया। चिकन ठेचा फ्राय करण्यासाठी सर्वप्रथम ठेचा बनवून घेऊया। तव्यात थोडंसं मी तेल घातलंय, यामध्ये या लसणाच्या पाकळ्या घालते, त्याचबरोबर भरपूर हिरव्या मिरच्या। हे अगदी थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात घालायचंय थोडंसं जिरं आणि थोडी ताजी कोथिंबीर। हे मस्त तव्यावर परतून घेऊया। हे छान परतून झालंय, आता आपण ठेचा मस्तपैकी ठेचून घेऊया। आता हा ठेचा मी या खलबत्त्यात घेतलाय आणि हा मस्त असा ठेचून घेते। छानपैकी याला ठेचून घ्यायचंय। बघा मस्तपैकी हा ठेचा ठेचून झालेला आहे। आता हा ठेचा चिकन मध्ये घालून मस्त चिकन मॅरिनेट करून घेऊया। चिकन ठेचा फ्राय बनवण्यासाठी चिकन मी स्वच्छ करून साफ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया आणि यामध्ये घालायचा आहे हा मस्त झणझणीत ठेचा। यात घालायचं आहे 1 चमचा घट्ट दही, थोडीशी काळी मिरीची पूड, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ। हे सगळं चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचंय। या मॅरिनेशन मध्ये आपल्याला इतर कोणतेही मसाले घालायचे नाहीयेत, कारण आपल्याला चिकनला मस्त ठेच्याचा स्वाद द्यायचा आहे। असं चोळून चोळून छान ह्याला मॅरिनेशन लावून घ्यायचंय आणि आता हे अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय। अर्धा तास झालेला आहे। आता या चिकन मध्ये मी 1 अंड घालतेय, त्याचबरोबर घालायचंय 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पहा सर्व मसाला मस्त चिकनला लागलेला आहे। आता हे चिकन आपण फ्राय करायला घेऊया। जर तुम्हाला एअर फ्राय करायचं आहे तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअस वर 20 ते 25 मिनिट हे एअर फ्राय देखील करू शकता। चिकन फ्राय करण्या अगोदर त्यामध्ये आपण हा कढीपत्ता घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या कढीपत्त्याचा या चिकनला फार छान स्वाद येतो। चिकन फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलंय। व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचे आणि एक पीस आता या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे। चिकन व्यवस्थित शिजून छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचंय। एक बाजू थोडीशी फ्राय झाली की चिकन आपल्याला पलटायचं आहे। आता दुसरी बाजू पण छान फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूनी छान रंग यायला पाहिजे आणि आपलं चिकन आतून शिजलंही पाहिजे। त्यामुळे मध्ये मध्ये मीडियम गॅस आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आपलं चिकन व्यवस्थित आतून शिजेल। तुम्ही बघू शकता हे चिकन मस्तपैकी आता फ्राय झालेलं आहे। दोन्ही बाजूनी अगदी खरपूस रंग आलेला आहे आणि हे व्यवस्थित शिजलं देखील आहे। आता हे चिकन आपण काढून घेऊया। हे पहा तुम्ही बघू शकताय हे चिकन अगदी मस्त आपलं फ्राय झालेलं आहे। हे मी काढून घेते। बघा काय मस्त क्रिस्पी आणि खरपूस झालेलं आहे। आता असं सर्व चिकन मी फ्राय करून घेते। हे पहा सर्व चिकन मी मस्त फ्राय करून घेतलेलं आहे, सोबत मिरच्या देखील फ्राय केलेल्या आहेत। हा चिकनचा पीस बघा किती मस्त शिजलेला आहे आणि मसाला देखील सगळीकडे छान लागलेला आहे। तुम्ही बघू शकता आतून किती मस्त शिजून हा ज्युसी झालेला आहे। चला आज बनवूया मस्त झणझणीत चमचमीत आणि तर्रीदार हा गटारी स्पेशल चिकनचा रस्सा। चिकनच्या मॅरिनेशनसाठी आपण सर्वप्रथम हिरवा मसाला करून घेऊया। त्यासाठी कोथिंबीर मी देठासकट घेतलेली आहे, त्याने छान फ्लेवर येतो। लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतली। आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया। हिरवा मसाला वाटून तयार आहे। हा हिरवा मसाला मटण, चिकन, फिश कोणत्याही नॉनव्हेज मध्ये तुम्ही मॅरिनेशन साठी वापरू शकता। आता चिकन साठी वाटण तयार करून घेऊया। एका कढईत मी तेल तापत ठेवलंय, त्यात हा कांदा घालते,
2 मध्यम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत. कांदा ब्राऊन रंगावर मस्त खरपूस खमंग असा मी भाजून घेतलेला आहे. हा आता काढून घेते. या राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला खोबरं परतून घ्यायचंय. अर्ध्या ओल्या नारळाचे तुकडे करून मी घेतलेले आहेत आणि त्याच्या मागचं ब्राऊन जे कव्हर असतं ते काढून घेतलेलं आहे. आता हे मस्त आपण ब्राऊन रंगावर परतून घेऊया. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्हाला जर सुकं खोबरं आवडत असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता. हे पहा, खोबरं देखील मस्त आता ब्राऊन रंगावर परतलं गेलेलं आहे. यामध्ये आता घालायचे थोडेसे धणे आणि अगदी थोडीशी बडीशेप आणि खोबऱ्यासोबत धणे बडीशेप थोडीशी आता परतून घ्यायची आहे. आता गॅस बंद करायचे. हे परतलेलं खोबरं देखील आपण काढून घेऊया आणि आता हे खोबरं कांदा सगळं व्यवस्थित थंड करून बारीक वाटून घेऊया. मस्त असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण मी बारीक वाटून घेतलेलं आहे. 1 किलो चिकन मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये यातला मी थोडा हिरवा मसाला घालतेय आणि आता चांगलं चोळून आपल्याला हे मॅरिनेट करून घ्यायचंय. चिकन व्यवस्थित मॅरिनेट केलेलं आहे. आता हे 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवूया. चिकन बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. यामध्ये आता थोडंसं हिंग घालूया आणि ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया. त्याचबरोबर तमालपत्र आणि हा खडा गरम मसाला घालायचा आहे आणि यातच घालायची थोडीशी हळद. फोडणी मस्त परतून घेऊया आणि या फोडणीमध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय. मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे चिकनला. अशी ही चणचणीत फोडणी चिकनला बसली म्हणजे जो रस्सा आहे तो अगदी भारीच बनतो. आता हे चिकन असं 4 ते 5 मिनिट या फोडणीमध्ये छान आपल्याला परतायचं आहे आणि आता झाकण ठेवून मध्यम गॅसवर 3 ते 4 मिनिट एक वाफ काढून घ्यायची. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि बघा चिकनला मस्त वाफ आलेली आहे. या फोडणीत आता थोड्या वेळ चिकन शिजल्यावर यामध्ये आता मसाले घालूया. तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हा आगरी मसाला मी घालत आहे. तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत असाल तर तो देखील घालू शकता. ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही थोडी घालते. थोडासा गरम मसाला आणि या मसाल्यांमध्ये हे चिकन अगदी मस्त परतून घ्यायचं आहे. मसाले अगदी व्यवस्थित या चिकन मध्ये मुरले पाहिजेत. आता चिकन मध्ये थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि या मसाल्यातच परत एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मी चिकन 3 ते 4 मिनिटं शिजवून घेते. हे पहा, चिकन मसाल्यामध्ये मस्त शिजलेलं आहे. आता यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचंय. चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे छान अगदी आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे पहा, वाटण देखील मस्त तेल सुटेपर्यंत आता परतून झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपल्याला घालायचंय. अगदी कडकडीत गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आणि हा एवढा पातळ मी चिकनचा रस्सा ठेवलेला आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आता चिकन 8 ते 10 मिनिटं मध्यम गॅसवर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचंय. 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. हे पहा, चिकनच्या रश्श्याला काय मस्त झणझणीत ही तरी आलेली आहे आणि गटारी स्पेशल झणझणीत चमचमीत हा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने. झणझणीत चमचमीत हा चिकनचा गटारी स्पेशल रस्सा तयार आहे. चला आज बनवूया मस्त झणझणीत चमचमीत मसालेदार गटारी स्पेशल हा कलेजी पेठा फ्राय. इथे मी कलेजी आणि पेठा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. पेठ्याचे तुकडे छोटे केलेले आहेत आणि कलेजी पटकन शिजते म्हणून त्याचे तुकडे मोठे ठेवलेले आहेत. आता यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं हिरवं वाटण घालून मॅरिनेट करूया. हे व्यवस्थित असं चोळून घेऊया आणि आता 15 ते 20 मिनिट हा कलेजी पेठा आपण असा मॅरिनेट करून ठेवूया.
यामध्ये घालायला एक वाटण बनवायचंय। इथे मी थोडे भाजलेले सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलंय। हे आता जाडसर आपण बारीक वाटून घेऊया। असं हे जाडसर मी कलेजी मसाल्यासाठी वाटण वाटून घेतलेलं आहे। कलेजी पेठा फ्राय बनवण्यासाठी मी थोडंसं तेल तापत ठेवलंय। यात थोडं हिंग घालते। या फोडणीत आपल्याला ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता घालायचा। फोडणी परतून घ्यायची आणि या फोडणीमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा घालूया आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे। यात घालायची थोडीशी हळद। बघा काय मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे। आणि आता या फोडणीत ही मॅरिनेट केलेलं कलेजी आणि पेठा घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये हे मॅरिनेशनचं थोडं पाणी घालूया आणि आता झाकण ठेवून ही कलेजी आणि पेठा 8 ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि हा कलेजी पेठा छान असा शिजत आलेला आहे। आता यामध्ये आपण सर्व मसाले घालूया। यात मी घालते थोडासा आगरी मसाला, थोडा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि हे जे जाडसर वाटण आपण वाटून घेतलेलं ते देखील घालायचे आणि हे सगळं मस्त परतून घेऊया। सर्व मसाले आणि वाटण कलेजी सोबत मस्त परतून झालेलं आहे, छान तेलही सुटलेलं आहे। आता ह्याला परत आपण झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिट परत शिजवून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची। 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ह्याला मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असा झणझणीत चमचमीत मसालेदार हा कलेजी पेठा फ्राय तयार झालेला आहे। या सर्व रेसिपीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि ही गटारी स्पेशल चिकन थाळी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।